न्यूजचा रंग आमचा। FIR न कळणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करतायत। जबाबदार सर्वांवर गुन्हा दाखल केलाय। समितीच्या अहवालात जे दोषी येतील त्यांच्यावर कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासंदर्भात मीडिया कंपनीचं पत्र फेटाळलं। 42 कोटी मुद्रांक शुल्क आणि दंड भरावा लागणार। व्यवहारावेळी 21 कोटींची मुद्रांक शुल्क बुडवल्याचा ठपका। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातला सर्व व्यवहार रद्द होणार। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। व्यवहारात सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल। पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर, तर व्यवहारात 1 रुपयाही दिला गेलेला नाही, मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली? चौकशीतूनच ही बाब समोर येईल, अजितदादांचा खुलासा। नियमाच्या बाहेर जाऊन काम केलेलं मला चालणार नाही। जमीन व्यवहारासंदर्भात काहीही माहिती नव्हती, चौकशी करून आता कारवाई करा, मुख्यमंत्र्यांशी बोललोय, अजित पवारांचं स्पष्टीकरण।